संघाच्या माध्यमातून मला द्या कुपन जेवणाची. स्टिक्स मजबूत आहे. भैरवनाथ क्रीडा मंडळ हा त्याचा असणारा स्थानिक संघ आहे. या ठिकाणी राईट रेडर म्हणून महत्वाची भूमिका आपण पाहतोय. गणेश मांजरे क्रीडा रसिकांच्या साक्षीने प्रत्येक सामन्याचा असणारा सामनावीर याला आपण या ठिकाणी ट्रॉली बॅग देऊन सन्मानित. वैद्यकीय समिती आपण त्या ठिकाणी लक्ष असू द्या. अप्रतिम अशी आपण पाहिले डुबकी मारण्याचा प्रयत्न युपी युद्धामध्ये होता आणि तिथे इंजरी झाले. जेजे हॉस्पिटल एचएन नाशिक त्वरित त्या सामनाधिकारी कक्षात जमा करायचे आहे. हो जर्सी म्हणजे ती उठाव नाही वाटत आहे तर मळकट. स्पर्धेच्या आजच्या प्रत्युत्तर द्यायचं आहे रुपाली ज्वेलर्सच्या शबाद शेखला. उर्वरित सर्व दालनामध्ये पुरुष क्रीडा रसिक आपण आपल्या जी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण गॅलरीमध्ये बसू शकता. त्यांचं सिन्नर नाशिक येथे अजिंक्यपद पटकावलं. त्या 73व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा यू मुंबाचा असणारा व्यासपीठाच्या समोरची असणारी काय पण खूप लांब होता. बरोबर अप्रतिम अशी डॅश आपण पाहिली. अर्थात मुंबई बंदर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मुंबई यांच्या दरम्यानच्या महत्वाच्या लढती क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. भारी लाईव्ह पाहतोय आपण. आपली सोशल मीडिया सांभाळण्यात महत्वाची भूमिका त्यांची आहे. मनपूर्वक आभार असेल. स्पेशल थँक्स ज्या ज्या आयोजकांनी आपल्याला सहकार्य केलं. प्रभादेवी मुंबईचे असणारे संयुक्त कार्यवाह मंडळाच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात. यावर्षी मी कमलेशजी नांदुसकर यांना विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं एअर इंडियाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय दीपकजी जजोग या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय रुपाली ज्वेलर्स आणि सेंट्रल रेल्वे यांच्या दरम्यानची असणारी